गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एका विषयाची प्रचंड चर्चा आहे, ती म्हणजे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026। गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी भाग, ग्रामीण परिसर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांमध्ये धर्मांतरणाच्या तक्रारी येत होत्या। अखेर सरकारने यावर कायदा आणण्याचे पाऊल उचलले आहे। हा कायदा नेमका कोणासाठी आहे आणि तो हिंदू समाजासाठी खरोखरच संरक्षण कवच ठरेल का? आज यावर आपण तथ्यांच्या आधारे चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रीतम निकम आणि तुम्ही पाहत आहात भोंगा। अनेकांना वाटतं हा कायदा एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधात आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, तर तो फसवणूक, दबाव, प्रलोभन आणि कपटाच्या विरोधात आहे। वर्षानुवर्ष आपल्या समोर अशी अनेक उदाहरणे आहेत जेथे शिक्षणाचे, नोकरीचे, लग्नाचे किंवा आजार बरे करण्याचे आमिष दाखवून भोळ्या भाबड्या लोकांना धर्मांतरित केले गेले। प्रश्न हा नाही की धर्मांतरण का केले गेले, प्रश्न हा आहे की धर्मांतरण कसे केले गेले। जर निर्णय स्वेच्छेने असेल तर कोणालाही आक्षेप असण्याचे काहीही कारण नाही, पण परिस्थितीचा फायदा घेऊन धर्मांतरण केले जाते तेव्हा ते स्वातंत्र्य राहत नाही, तर ते शोषण ठरते। आता काही लोक विचारतील, मग संविधानाचे काय? भारतीय संविधान नक्कीच धर्म पाळण्याचे अधिकार देते, पण संविधान कोणालाही दुसऱ्याचा धर्म फसवून किंवा धमकावून बदलण्याचा अधिकार देत नाही। धर्मांतरणाचा अधिकार अमर्याद नाही, हे विधेयक याच मर्यादेचं भान राखणार आहे। या कायद्यात नवीन काय आहे? सरकार धर्मांतरण अजिबात थांबवत नाहीये, सरकार फक्त पारदर्शकता मागत आहे। या धर्मांतरण विधेयकाच्या माध्यमातून सरकारला 60 दिवस आधी सूचना देणं बंधनकारक असेल। यामुळे धर्मांतरण खरोखर स्वेच्छेने होत आहे का याची पडताळणी करणं सहज शक्य होईल। जर पैसे, खोटी ओळख, लग्नाचे आमिष किंवा मानसिक दबाव वापरला गेला तर थेट 7 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद देखील या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। हिंदू समाजात धर्म ही केवळ उपासनेची पद्धत नाही, तर ती आपली संस्कृती आहे, आपली कुटुंब व्यवस्था आहे, आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा आहे। जेव्हा फसवणुकीतून धर्मांतरण होते तेव्हा फक्त एक व्यक्ती आपला धर्म बदलत नाही, तर त्यासोबत संपूर्ण कुटुंबाचा सांस्कृतिक वारसा नष्ट होतो। म्हणूनच हा कायदा हिंदू समाजाच्या अस्मितेचं संरक्षण करणारा महत्वाचं पाऊल मानलं जात आहे। शेवटी प्रश्न एकच उरतो, जर धर्मांतरण स्वेच्छेने होत असेल तर भीती कोणाला असावी? हा कायदा धर्म स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी नाही, तर तो संरक्षित करण्यासाठी आहे। कारण स्वातंत्र्य तेव्हाच खरे असते जेव्हा त्यावर प्रलोभन किंवा भीतीची सावली नसते। तुम्हाला या विधेयकाबद्दल काय वाटते? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। हिंदू समाजाच्या अशाच महत्वाच्या प्रश्नांच्या तथ्यांच्या आधारावर आपण बोलत राहूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।